नमस्कार मंडळी, आज आपण बांबूच्या लागवडीविषयी माहिती घेणार आहोत. बांबूपासून सतरंजी, चटया, टोपल्या, तट्टे, फर्निचर, शोभेच्या वस्तू तयार करणं, बागेची शोभा वाढवणं, तसंच मंडपासाठी असे अनेक उपयोग आहेत. बांबूच्या अनेक प्रजाती आहेत, परंतु आपल्या कोकणामध्ये कळक, माणगा, मेस, चिवा या प्रामुख्याने आढळतात. सर्वसाधारण उष्ण आणि दमट हवामानात 1900 ते 4000 मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या भागात बांबूची समाधानकारक वाढ होते. सर्व प्रकारच्या जमिनीत बांबूची वाढ चांगली होते. तसंच पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या उत्तम गाळाच्या भुसभुशीत जमिनीत बांबूची वाढ चांगली होते. बांबूची लागवड कंदापासून आणि बियापासून करता येते. जमिनीत वाढणाऱ्या बांबूच्या खोडाच्या भागाला कंद म्हणतात. 1 वर्ष वयाचा बांबू जमिनीपासून 2 ते 2.5 फूट उंचीवर तोडावा आणि बांबू कंदासह जमिनीतून खोदून काढून लागवडीच्या क्षेत्रात लावावा. या कंदावर किमान 2 ते 3 डोळे असणं आवश्यक आहे. बियाण्यापासून रोपं तयार करण्यासाठी बियाणं 8 तास थंड पाण्यात भिजत ठेवावं. पिशवीत रोपं तयार करताना चांगल्या प्रतीची माती 3 भाग आणि कुजलेलं शेणखत 1 भाग यांचं मिश्रण करून 10 बाय 15 सेंटीमीटर आकाराच्या पॉलिथिनच्या पिशव्यात भरावं. प्रत्येक पिशवीत 2 ते 3 बांबूच्या बिया पेराव्यात. बियांवर बियाच्या जाडीपेक्षा जास्त मातीचा थर नसावा. नियमित पाणी घालावं. पेरलेलं बी 8 ते 10 दिवसात उगवतं. ही रोपं पिशवीत 1 वर्षभर जोपासावीत, म्हणजे लागवडीसाठी योग्य रोपं तयार होतात. गादी वाफ्यावर रोपं तयार करण्यासाठी ज्या जमिनीवर रोपवाटिका तयार करायची आहे अशी जमीन उभी आडवी नांगरून वाफे तयार करावेत. त्यात 4 बाय 40 मीटर लांबीचे वाफे तयार करावेत. वाफ्यामध्ये चांगलं वाळलेलं शेणखत घालावं. वाफ्यावर 5 ते 10 सेंटीमीटर अंतरावर बांबूचं बियाणं पेरावं. नियमित पाणी द्यावं. वाफ्यामध्ये रोपं वर्षभर वाढू द्यावीत. आपल्या कोकणातील वातावरणामध्ये माणगा बांबूची व्यापारीदृष्ट्या अभिवृद्धी करण्यासाठी 6 महिने वयाच्या 3 पेराच्या काडीद्वारे गादी वाफ्यामध्ये 1:2:2 या प्रमाणात माती, वाळू आणि शेणखत यांचं मिश्रण भरावं. 50% सावलीखाली डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये लागवड करावी. 6 महिन्यानंतर त्यातून कांडीच्या डोळ्याकडे आलेले फुटवे वेगळे करून प्लॅस्टिक पिशवीत भरावेत. जिथे बांबूची लागवड करायची आहे त्या ठिकाणी उन्हाळ्यात 3 बाय 3 मीटर अंतरावर आखणी करून कंदापासून लागवड करण्यासाठी 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदून ठेवावेत. रोपापासून लागवड करायची असेल तर 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावेत. कंद लागवडीसाठी जर कंदाचा आकार मोठा असेल तर त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवावा. चांगली माती 2% मिथिल पॅरॅथिऑन 25 ग्रॅम भुकटी वापरून खड्डे भरून घ्यावेत. तसंच 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेटही मातीमध्ये मिसळावं. अशा भरून घेतलेल्या खड्ड्यामध्ये कंद, पॉलिथिन पिशवीत वाढलेली रोपं किंवा गादी वाफ्यावर वाढवलेली रोपं, रोपांच्या मुळांना इजा होणार नाही अशा तऱ्हेने मातीसह काढून लावावीत. खड्ड्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. निंदणी आणि भर देण्याचं काम लागवडीपासून 3 वर्षांपर्यंत करावं. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक रोपाला किंवा कंदाला 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 25 ग्रॅम युरिया याप्रमाणे खतं द्यावीत. अशा पद्धतीने बांबूची लागवड आपल्या कोकणामध्ये फायदेशीर ठरेल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं वाचन केलं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.